हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. साडीवरील मॅचिंग ब्लाऊज तर आपल्या प्रत्येकीकडे असतात, पण हे 7 ब्लाऊज जे प्रत्येक साडीवर मॅच होतात असे आहेत. ते 7 ब्लाऊज मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ते 7 ब्लाऊज कोणते? चला बघूया. त्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर 1, ग्रीन ब्लाऊज. हिरव्या कलरचा ब्लाऊज हा बऱ्याच साड्यांवर मॅच होतो. जसं की पैठणी साडी, काठपदर साडी, खणाची साडी किंवा एखादी लाल रंगाची असलेली साडी तर आपल्याकडे असतेच. हा हिरवा रंगाचा ब्लाऊज शक्यतो सिल्कचा आणि प्लेन हवा. हा ग्रीन कलरचा ब्लाऊज तुम्ही कोणत्याही साडीवर मिसमॅच किंवा तुम्ही कॉन्ट्रास्ट करून वेअर करू शकता. पण तुम्हाला ग्रीन कलरचा कुठलाही शेड निवडायचा नाहीये, तर मूळ जो पारंपरिक ग्रीन कलर असतो तो निवडायचा आहे. कारण पॅरेट ग्रीन किंवा दुसऱ्या कलरचा ग्रीन शेड हा सगळ्या साड्यांवर शोभून दिसत नाही. लग्न समारंभाच्या हेवी साड्यांवर सुद्धा हा सिल्कचा ग्रीन ब्लाऊज खूप छान शोभून दिसतो. ब्लॅक, पिंक आणि येलो कलरच्या साडीवर तर हा ब्लाऊज खूप छान कॉन्ट्रास्ट मॅच होतो. हा ग्रीन कलरचा ब्लाऊज तुम्ही अगदी कोणत्याही साडीवर मिसमॅच करून वेअर करू शकता आणि तो खूप सुंदरही दिसतो. नंबर 2, येलो ब्लाऊज. तुम्हाला कधी काही कॉन्ट्रास्ट मॅच किंवा मिसमॅच करायचं असेल तर तुमच्याकडे येलो कलरचा ब्लाऊज हा असायलाच हवा. येलो कलरचा ब्लाऊज हा बऱ्याच साड्यांवर मिसमॅच जातो. बांधणीच्या साड्या, प्लेन कॉटनच्या साड्या, तर काही काठपदर साड्यांवर सुद्धा येलो कलरचा ब्लाऊज हा खूप सुंदर दिसतो. तर येलो कलरचा ब्लाऊज ही तुम्ही नक्की तुमच्या वॉर्डरोब मध्ये ऍड करा. नंबर 3, ब्लॅक ब्लाऊज. ब्लॅक कलरचा ब्लाऊज हा जवळजवळ आपल्या सगळ्यांकडे असतोच, पण तो खूप सिंपल, नेहमीसारखा न शिवून घेता थोडा स्टायलिश आणि फॅन्सी शिवून घ्यायचा आहे. कारण सिंपल साड्यांसोबत तसंच आपण एखाद्या डिझायनर साडीसोबत सुद्धा तो मॅच करून घालू शकतो. जर तुम्ही स्लीवलेस मध्ये कम्फर्टेबल असाल, तर स्लीवलेस घालत असाल तर तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज स्टिच करून घ्या किंवा मग 3/4 किंवा फुल स्लीव्ज ही स्टिच करून घेऊ शकता. खूप सुंदर लुक क्रिएट होतो. नंबर 4, गोल्डन ब्लाऊज. तर यात खूप जास्त डार्क गोल्डन कलर निवडायचा नाहीये. गोल्डन कलर जो थोडा व्हाईटिश किंवा सिल्वर असतो तो निवडायचा आहे. कारण आपल्या काठपदराच्या साड्यांचा काठ हे सुद्धा डार्क गोल्डन कलरचेच असतात आणि मग डार्क गोल्डन कलरच्या ब्लाऊज वरती गोल्डन काठ हे उठून दिसत नाही किंवा आपण जे गोल्डचे दागिने घालतो ते सुद्धा या ब्लाऊजवर उठून दिसत नाही. म्हणून थोडासा व्हाईटिश किंवा चंदेरी मिक्स असा गोल्डन निवडायचा. नंबर 5, खण ब्लाऊज. छान गोल्डन ब्राऊन कलरचा किंवा ग्रीन कलरचा एखादा खण ब्लाऊज तुमच्याकडे असायलाच हवा. नऊवारी साडीवर, काठपदराच्या साडीवर, खणाच्या साडीवर, तसेच काही फॅन्सी साडीवर सुद्धा हा ब्लाऊज तुम्ही वापरू शकता. खूप सुंदर दिसतो. जेव्हा तुम्हाला एखाद्या समारंभाला छान तयार व्हायचं असेल तेव्हा तुम्ही हा खणाचा ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकता. खणाचा ब्लाऊज हा तुम्हाला सुंदर आणि पारंपरिक लुक देतो. खणाच्या ब्लाऊजवर आपले पारंपरिक दागिने सुद्धा खूप शोभून दिसतात. नंबर 6, मल्टी कलर ब्लाऊज. मल्टी कलर चेक्सचा, खणाचा, एम्ब्रॉयडरीचा किंवा एखाद्या डिझाईनचा मल्टी कलर ब्लाऊज हा तुमच्याकडे असायलाच हवा. कारण तो बऱ्याच प्लेन साड्यांवर मॅच होतो. पण मल्टी कलर ब्लाऊज हा कधीही फक्त प्लेन साड्यांवरच मॅच करावा. जर तुमच्या साडीमध्ये आधीच खूप सारे कलर असतील तर त्यावरती मल्टी कलर ब्लाऊज हा अजिबात शोभून दिसत नाही. कारण सगळंच खूप कलरफुल होतं. त्यानंतर हा एक असा ब्लाऊज आहे जो आपण 13 वेगवेगळ्या साड्यांवर कॉन्ट्रास्ट मॅच करून वेअर करू शकतो. तर तो आहे पिंक कलर ब्लाऊज, म्हणजेच गुलाबी कलरचा ब्लाऊज. गुलाबी कलरचा ब्लाऊज हा सगळ्या साड्यांवर मॅच होतो आणि खूप सुंदर दिसतो. अशा प्रकारे गुलाबी कलरचा म्हणजे पिंक कलरचाही एक ब्लाऊज तुमच्याकडे असायलाच हवा. ह्या टिप्स नक्की फॉलो करा आणि हे ब्लाऊज आजच तुमच्या वॉर्डरोब मध्ये ऍड करा.
आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा. जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन, तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक यू एव्हरीवन.